कोणाची साधने अधिक परिणामकारक व टिकाऊ आहेत? आता आपण कोणती साधने अधिक टिकणारे आहेत याचा विचार करू. बळाने चालणारे शासन आणि नैतिक भावनाने चालणारे शासन यापैकी कुणा एकाची निवड करावी लागते. बर्कने म्हटल्यानुसार बळ हे कायमस्वरूपी टिकणारे साधन असू शकत नाही. अमेरिकेशी समेट करण्यासंदर्भात त्याच्या भाषणात त्याने ही धोक्याची सूचना दिली आहे. महाशय, केवळ बळाचा वापर हा तात्पुरता टिकणारा आहे ही गोष्ट सांगण्यास मला परवानगी असावी. तो वापर क्षणभर ताब्यात आणील, पण पुन्हा ताब्यात आणण्याची आवश्यकता तो नाहीशी करत नाही. आणि अशा प्रकारे जे राष्ट्र कायमचे जिंकलेले असेल त्या राष्ट्रावर शासन चालत नाही. माझा यापुढील आक्षेप त्याच्या अनिश्चिततेबाबत आहे. दहशत ही नेहमीच बळाचा परिणाम असते असे नाही, व शस्त्रसज्जता हा विजय असत नाही. तुम्ही जर विजयी झाला नाहीत तर तुम्हाला पर्याय नसेल, कारण समेट अयशस्वी ठरल्यावर बळाचा वापर करणे एवढाच मार्ग उरतो. परंतु बळाचा वापर अयशस्वी ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधी कधी सदैवतेने ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. परंतु दारुण व पराजित हिंसेकडून त्याची कधीच भीक मागितली जाऊ शकत नाही. बळाविषयी आणखी एक आक्षेप असा आहे की आपले साध्य टिकवून ठेवण्याच्या बळजबरीच्या हरेक प्रयत्नामुळे आपण आपले साध्य बिघडवून टाकतो. त्यामुळे आपण ज्या गोष्टीसाठी लढतो नि अपयशी ठरतो ती गोष्ट आपण पुन्हा मिळवू शकलो तरी ती मूल्य हरवलेली, बुडीत, स्पर्धेत वाया गेलेली व वापरलेली असते. भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात बुद्धाने सदाचरणाचा नियम आणि दंडशक्तीचा म्हणजे विधीचा नियम यामध्ये फरक दाखविला आहे. भिक्षू संघाला उद्देशून तो म्हणाला होता, फार फार वर्षापूर्वी हे बंधूंनो, दृढ नेमी नावाचा न्यायाने राज्य करणारा राजा, सार्वभौम, अधिपती, विजेता, लोकांचा रक्षण करता राज्य करीत असलेले एक साम्राज्य होते. तो धर्मचक्र प्रवर्तक होता या समुद्रवेष्टित पृथ्वीला. या धम्म तत्वाचा तिसरा भाग म्हणजे निब्बाणाचा सिद्धांत होय. निब्बाणाचा सिद्धांत हा आर्य अष्टांगिक मार्गाचा अविभाज्य भाग आहे. निब्बाणाशिवाय आर्य अष्टांगिक मार्गाची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. आर्य अष्टांगिक मार्ग ओळखण्याच्या मार्गात कोणत्या अडचणी येतात तो निब्बाणाचा सिद्धांत सांगतो. आलेल्या अडचणींपैकी मुख्य अडचणी 10 आहेत. बुद्धाने त्यांना 10 आश्रव बंधने अथवा अडथळे असे म्हटले आहे. पहिला अडथळा स्वतःविषयीचा भ्रम हा आहे. जोपर्यंत माणूस हा पूर्णपणे स्वतःपुरता जगत असेल तोपर्यंत तो स्वतःच्या अंतःकरणातील तीव्र इच्छांचे समाधान करण्याच्या पोकळ कल्पना करून प्रत्येक दिखाऊ वस्तूच्या मागे लागला असेल. तोपर्यंत त्याच्यासाठी कोणताही मार्ग आर्य मार्ग नाही. अमर्याद विश्वाचा तो केवळ एक लहानसा भाग आहे. ह्या वस्तुस्थितीने जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हाच त्याचे तात्पुरते व्यक्तित्व ही किती अनित्य गोष्ट आहे हे तो ओळखू शकेल. तेव्हाच तो सत्याच्या खडतर मार्गावर पाऊल टाकू शकेल. दुसरा अडथळा शंका व अनिश्चय, विचिकित्सा उर्फ विचिकित्सा होय. जेव्हा अस्तित्वाच्या महान गूढ विषयी, प्रत्येक व्यक्तित्वाच्या अशाश्वतेविषयी माणसाचे डोळे उघडतील तेव्हा शंका व अनिश्चय यांचा त्याच्या कृतीवर परिणाम, हल्ला होणे संभवनीय आहे. करावे की करू नये, नाहीतरी माझे सर्व व्यक्तित्व हे क्षणभंगूरच आहे. पण एखादी गोष्ट का करावी वा न करावी अशा प्रश्नांनी त्याला अनिश्चयी व निष्क्रिय बनवले जाते. परंतु जीवनात ते चालणार नाही. गुरुची शिकवण
गुरूंची शिकवण अनुसरण्यासाठी, सत्य स्वीकारण्यासाठी व लढ्यात उतरण्यासाठी त्याने मनाची तयारी केलीच पाहिजे, नाहीतर त्याला याहून अधिक काहीच प्राप्त होणार नाही. तिसरा अडथळा संस्कार, धर्मविधी व व्रतवैकल्ये यांच्या कार्यसिद्धीवर अवलंबून राहणे. सीलबद्ध परामास उर्फ शीलव्रत परामर्श हा आहे. माणूस धार्मिक विधीचे स्तोम माजवण्यापासून व कोणत्याही बाह्यकृती, कोणतेही पौराहित्याचे प्रस्त व पवित्र व्रतवैकल्ये यांचा त्याला पराक्रमाने किंवा तलवारीने नव्हे तर सदाचाराने जिंकून तो या पृथ्वीवर सम्राट म्हणून जगला. मग बंधूंनो, अनेक वर्षानंतर, सहस्रावधी वर्षानंतर दृढ नेमी राजाने एका माणसाला अशी आज्ञा केली. दिव्य चक्रे थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून थोडेसे ढळले आहे असे मला वाटते, तरी पाहून येऊन मला सांग. तेव्हा शेकडो वर्षांनी दिव्य चक्र त्याच्या जागेपासून ढळले आहे हे पाहिल्यावर तो माणूस दृढ नेमी राजाकडे गेला आणि म्हणाला, दिव्य चक्र बुडाले आहे व आपल्या जागेपासून ढळले आहे. हे महाराज, खरे आहे. बंधूंनो, दृढ नेमी राजाने त्याच्या ज्येष्ठ राजपुत्राला त्यासाठी बोलावले व म्हटले, प्रिय पुत्रा, पहा, माझे दिव्य चक्रे थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून ढळले आहे. मला असे सांगण्यात आले आहे, जर चक्र परावर्तित करणाऱ्या राजाचे दिव्य चक्र बुडाले अथवा ते त्याच्या जागेपासून ढळले तर राजा फार काळ जगणार नाही. मी माझा पूर्ण मानवी ऐहिक आनंद उपभोगला आहे. आता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याची वेळ आली आहे. प्रिय मुला, हे समुद्रवेष्टीत अशा या पृथ्वीचा ताबा घे. मी दाढी मिशी काढून, मुंडन करून आणि काशाय वस्त्रे परिधान करून घरातून बेघर अवस्थेत जात आहे. अशा प्रकारे बंधूंनो, दृढ नेमी राजाने आपल्या थोरल्या मुलास रीतसर गादीवर बसवले व नंतर आपली दाढी मिशी काढून मुंडन केले, काशाय वस्त्रे परिधान केली व तो घरातून बेघर अवस्थेत गेला. परंतु तो राजसन्यासी गेल्यानंतर 7व्या दिवशी ते दिव्य चक्र अदृश्य झाले. मग एक माणूस राजाकडे आला व म्हणाला, हे राजा, दिव्य चक्र अदृश्य झाले खरे आहे? हे बंधूंनो, मग तो राजा अतिशय भय व्याकुळ झाला व दुःखी झाला आणि मग तो संन्याशाकडे गेला व म्हणाला, महाराज, हे खरे आहे, दिव्य चक्र अदृश्य झाले आहे. आणि अभिषिक्त राजाला असे बोलताना पाहून राजसन्यासाने त्याला उत्तर दिले, प्रिय मुला, दिव्य चक्र अदृश्य झाले म्हणून दुःख करू नको, किंवा दिव्य चक्र अदृश्य झाले म्हणून व्यथित होऊ नको. दिव्य चक्र हे प्रिय मुला पित्याकडून वारशाने मिळत नसते, परंतु प्रिय मुला चक्र प्रवर्तकांच्या आर्य प्रवर्तनाप्रमाणे जगाचे खरे सम्राट म्हणून त्यांच्या समोर मांडलेल्या कर्तव्याच्या उदात्त ध्येयानुसार केलेली कृती खरोखर तू ते परिवर्तित कर. मग तू जर धम्मचक्र प्रवर्तक सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडलेस आणि मुख्य वरिष्ठ दालनात सुचिरभूत होऊन न धर्म प्रवर्चने चालू ठेवलीस तर बरे होईल. दिव्यचक्र त्याच्या हजारो आऱ्यांसह, धावेसह, मण्यांसह व त्याच्या संपूर्ण भागांसह प्रकट होईल. परंतु पिताजी, चक्रवर्ती सम्राटाची आर्य कर्तव्य कोणती? प्रिय पुत्रा, तू धर्मध्वज, धर्मपताका, धर्मकेतू असल्यामुळे धर्माला, सत्य व सदाचाराच्या नियमाला तू मान देऊन, आदर देऊन व पूज्यभाव दाखवून त्यास वंदना करून, पवित्र मानून, त्याचा आधार घेऊन तुझ्या जनतेची, सैन्याची, उमरावांची, दासांची, ब्राह्मणांची, गृहस्थांची, नगराची, नगरवासियांची, धार्मिक जगताची, पशुपक्ष्यांची योग्य काळजी घे. त्यांना संरक्षण दे. तुझ्या राज्यात दुष्कृत्य, अधर्म घडू नये. तुझ्या राज्यात जे कोणी निर्धन असतील त्यांना धन देण्यात यावे. आणि प्रिय पुत्रा, जेव्हा तुझ्या राज्यातील धर्मजीवी माणसे, श्रमण आणि ब्राह्मण निष्काळजीपणा सोडून इंद्रियांना उन्मंत करण्यापासून विरत
आत्मशमन करून, प्रत्येकजण स्वतःचे संरक्षण करून वेळोवेळी तुझ्याकडे येतील आणि चांगले काय व वाईट काय, कशाला गुन्हा म्हणावा, कशाला गुन्हा म्हणू नये, काय करावे, काय करू नये, कोणती कृत्ये दीर्घकाळ अथवा अल्पकाळ दुःखाला कारण ठरतील याविषयी प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांना काय सांगायचे आहे हे तू ऐक. तू त्यांना दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त कर आणि सत्कृत्य हाती घेण्यास आज्ञा कर. प्रियपुत्रा, जगाच्या सम्राटाचे हेच आर्य कर्तव्य आहे. तसेच होईल. महाराजाने अनभिषिक्त राजाला उत्तर दिले व त्याच्या आज्ञेचे पालन करून सम्राटाने आर्य कर्तव्य पार पाडले. त्याने अशी वर्तणूक केल्यावर पूर्ण चंद्राच्या आनंदोत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊन उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला, तेव्हा हजारो आरे, धावा, मणी व इतर सर्व भागांसह दिव्यचक्र स्वयं प्रकट झाले. ते पाहिल्यावर राजाच्या मनात आले, मला असे सांगण्यात आले होते की अशा प्रसंगी ज्या राजासमोर दिव्यचक्र पूर्ण प्रेम प्रकट होतो तो राजा चक्रवर्ती सम्राट बनतो. मी देखील त्याप्रमाणे जगाचा सम्राट बनतो. मग बंधूंनो, राजा त्याच्या आसनावरून उठला आणि एका खांद्यावरील वस्त्र काढून त्याच्या डाव्या हातात त्याने झारी घेतली आणि उजव्या हाताने दिव्य चक्रावर पाणी शिंपडीत तो म्हणाला, हे चक्रदेव, पुढे गोल फिर. हे चक्रदेवा, पुढे जा आणि विजय प्राप्त कर. मग बंधूंनो, पूर्व प्रदेशाकडे धर्मचक्र पुढे गोल फिरत गेले व चक्रवर्ती राजा आपले सैन्य, घोडे, रथ, हत्ती, सेवक यांच्यासह त्याच्या मागोमाग गेला. आणि ज्या कोणी ठिकाणी बंधूंनो ते चक्र जेथे थांबले तेथे विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाने त्याच्या चतुरंग सैन्यासह तळ ठोकला. तेव्हा पूर्व प्रदेशातील प्रतिस्पर्धी राजे सार्वभौम राजाकडे आले व म्हणाले, यावे हे शक्तिशाली राजा, तुझे स्वागत असो. हे शक्तिशाली राजा, हे सर्व तुझे आहे. हे शक्तिशाली राजा, आम्हाला धर्मोपदेश दे. तेव्हा सार्वभौम श्रेष्ठ योद्धा असलेला राजा म्हणाला, तुम्ही कोणत्याही प्राणीमात्राची हत्या करता कामा नये. जे दिले गेले नाही ते तुम्ही घेता कामा नये. तुम्ही शारीरिक विषय वासना चुकीच्या मार्गाने भागवता कामा नये. तुम्ही खोटे बोलता कामा नये. तुम्ही कसलेच मादक पेय प्राशन करता कामा नये. तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तुमच्या इच्छेप्रमाणे उपभोग घ्या. मग बंधूंनो, दिव्य चक्र पूर्व समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले व दक्षिण प्रदेशाकडे गोल फिरत गेले. आणि पूर्वेला घडले त्याप्रमाणे तेथेही सर्व काही घडले. आणि अशाच पद्धतीने दिव्य चक्र समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले आणि पश्चिम प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि उत्तरेकडील प्रदेशाकडे गोल फिरत गेले. आणि तेथे देखील दक्षिणेत व पश्चिम घडले तसेच घडले. मग दिव्य चक्र जेव्हा समुद्र सीमा असलेल्या संपूर्ण जगावर विजय मिळवित पुढे गेले, तेव्हा ते राजधानीत परत आले आणि उभे राहिले. असे की कोणाला ते न्यायदानाच्या सभागृहापुढे जगाचा सम्राट असलेल्या चक्रवर्ती राजाच्या आतील वाड्याच्या तोंडाशी आपल्या दीप्तीने प्रकाश देत स्थिर केले आहे असे वाटावे. व बंधूंनो, चक्रवर्ती सम्राट असलेल्या विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या दुसऱ्या राजाने आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या आणि सहाव्या आणि सातव्या राजाने देखील अनेक वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर, हजारो वर्षानंतर माणसाला अशी आज्ञा केली, तू जर दिव्यचक्र बुडाले आहे, त्याचे जागेपासून ढळले आहे असे पाहिलेस तर मला कळव. महाराज, तसेच करीन असे त्या माणसाने उत्तर दिले. अशा प्रकारे अनेक वर्षांनी, शेकडो वर्षांनी त्या माणसाने पाहिले की दिव्यचक्र बुडाले आहे, त्याच्या जागेपासून ढळले आहे. आणि असे पाहिल्यावर विजेता श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाकडे तो गेला व तसे त्याने राजाला सांगितले. मग त्या दृढ नेमी राजाने जे केले तेच त्या राजाने केले. आणि सातव्या दिवशी राजसन्यासी पुढे निघून गेल्यावर ते दिव्यचक्र पुन्हा अदृश्य झाले. मग एका माणसाने राजाकडे जाऊन त्याला तसे सांगितले. तेव्हा दिव्यचक्र अदृश्य झाल्याने राजा चिंताक्रांत झाला, दुःखाने व्यतीत झाला. परंतु सम्राट श्रेष्ठ योद्ध्यांच्या
आर्य कर्तव्यासंबंधात त्याने संन्यासी राजाला विचारले नाही, परंतु खरोखर त्याने त्याच्या जनतेवर मनमानीपणाने राज्य केले आणि अशा प्रकारे त्यांच्यावर जसे राज्य करण्यात आले होते त्याहून वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर राज्य करण्यात आले. त्यामुळे ज्यांनी सम्राट राजाचे आर्य कर्तव्य पार पाडले होते अशा आधीच्या राजांच्या अधिपत्याखाली जशी त्यांची भरभराट झाली तशी याची भरभराट झाली नाही. मग बंधूंनो, मंत्री आणि सरदार, खजिनदार, रक्षक, द्वारपाल तसेच साधू वृत्तीने जगणारे लोक राजाकडे आले आणि त्याला म्हणाले, हे राजा, आधीचे राजे कर्तव्य पार पाडत असताना तुझा जनतेवर ज्या पद्धतीने राज्य करीत त्याहून वेगळ्या पद्धतीने तू मनमानीपणाने त्यांच्यावर राज्य करीत असल्याचे जनतेची भरभराट होत नाही. सम्राट राजाच्या आर्य कर्तव्याचे ज्ञान असलेले मंत्री व सरदार, खजिनदार, रक्षक, द्वारपाल आणि साधुवृत्तीने जगणारे आम्ही श्रमण व ब्राह्मण असे दोन्ही प्रकारचे लोक आता तुझ्या राज्यात आहोत. तेव्हा हे राजा, कर्तव्याबाबत आमचा सल्ला घे. तू असे विचारल्यावर आम्ही ते कर्तव्य तुला सांगू. मग बंधूंनो, त्या राजाने मंत्र्यांची व इतर बाकी सर्वांची एकत्र परिषद बोलवली व त्यांना सम्राट श्रेष्ठ योद्ध्याच्या आर्य कर्तव्याविषयी विचारले व त्यांनी ते त्याला सांगितले आणि त्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर योग्य देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. परंतु निर्धनांना त्यांनी धन दिले नाही व असे न केल्या कारणाने गरिबी सर्वत्र वाढली. गरिबी अशा प्रकारे जेव्हा भरमसाठ वाढली तेव्हा एका माणसाने जे त्याला देण्यात आलेले नव्हते ते घेतले. त्यालाच लोक चोरी म्हणत. त्याला राजाच्या सेवकांनी पकडून राजासमोर आणले व म्हणाले, हे राजा, ह्या माणसाने जे त्याला देण्यात आलेले नाही ते घेतले व चोरी केली आहे. त्यावर राजा त्या माणसाला म्हणाला, काय रे, हे खरे आहे का? कोणत्याही माणसाने तुला दिलेली नाही ते तू घेतले आहेस, त्यामुळे लोक तुला चोरी म्हणतात. ती तू केली आहेस का? महाराज, हे खरं आहे. परंतु का? महाराज, मला जगण्यासाठी कोणतेही साधन नाही. तेव्हा राजाने त्या माणसाला धन दिले व म्हटले, या धनाने तू स्वतःचा निर्वाह कर, तसेच तुझ्या मात्या पितांचे, पत्नी, मुलांचे पालनपोषण करून तुझा चरितार्थ चालव. मग बंधूंनो, दुसऱ्या एका माणसाने जे त्याला देण्यात आले नव्हते ते चोरी करून घेतले. त्याला त्यांनी पकडले, राजासमोर आणले, राजाला सांगितले आणि राजा आधीच्या माणसाला जसा म्हणाला व त्याने त्याला वागणूक दिली तसा याही माणसाला म्हणाला आणि तशीच वागणूक दिली. मग बंधूंनो, लोकांनी असे ऐकले की चोरी करून ज्यांनी त्यांना न दिलेले घेतले त्यांना राजा धन देत आहे. आणि हे ऐकल्यावर त्यांनी असा विचार केला, आसपास जे देण्यात आले नाही ते आपण चोरी करून घ्यावे. मग एका माणसाने तसे केले आणि त्याला राजाच्या सेवकांनी पकडले. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. तेव्हा चोरी का केली होती असे राजाने त्याला अगोदरच्याप्रमाणे विचारले. कारण महाराज, मी माझा चरितार्थ चालवू शकत नाही. तेव्हा राजाने विचार केला, मी जर कोणी चोरी करून त्याला न दिलेले घेत असेल, अशा कोणालाही धन दिले तर त्यामुळे या गोष्टीला पूर्ण पायबंद घातला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे, त्याचा शिरच्छेद केला पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या सेवकांना बोलावले व म्हटले, तर तुम्ही असे करा, ह्या माणसाचे हातपाय मजबूत दोराने पाठीमागून घट्ट बांधा, त्याच्या डोक्याचे मुंडन करा, जोर जोराने नगारे वाजवून त्याला रस्तोरस्ती गल्लीबोळातून सर्वत्र फिरवा, त्याला दक्षिण दरवाजातून बाहेर काढून नगराच्या दक्षिण बाजूला न्या व त्याचा कायमचा बंदोबस्त करा, त्याला परमोच्च शिक्षा द्या, त्याचा शिरच्छेद करा. होय महाराज, तसेच करू, त्या सेवकांनी उत्तर दिले व आज्ञा पार पडली. तेव्हा बंधूंनो, लोकांनी असे ऐकले की जो कोणी चोरी करून त्यांना न दिलेले घेताना त्यांना अशा प्रकारे मृत्यूदंड मिळतो. आणि असे ऐकल्यावर त्यांनी विचार केला, धारदार तलवारी आपल्याकडे तयार ठेवाव्यात आणि आपणास जे दिले गेले नाही ते आपण त्यांच्याकडून घेतो, हे त्यास काहीही म्हणतो त्यांचा आपण शेवट घडवून आणावा, त्यांना परमोच्च शिक्षा द्यावी व त्यांचा शिरच्छेद करावा. आणि त्यांनी धारदार तलवारी घेतल्या व गाव, नगर, जनपदे लुटण्यासाठी व महामार्गावर वाटमारी करण्यासाठी ते पुढे आले
आणि मग ज्यांना त्यांनी लुटले त्यांना शिरच्छेद करून संपवले. अशा प्रकारे बंधूंनो, निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली. गरिबी बेसुमार वाढल्यामुळे चोरी करण्याचे प्रमाण वाढले. चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हिंसा फोफावली. हिंसा फोफावल्यामुळे प्राणघात ही सामान्य गोष्ट बनली. खून वारंवार झाल्याने त्या माणसांचा जीवनकाल आणि त्यांचे सौजन्य हे दोन्हीही संपुष्टात आले. मग बंधूंनो, त्यानंतरच्या काळात माणसांमधील काहींनी त्यांना जे दिले गेलेले नाही ते चोरी करून घेतले आणि इतरांप्रमाणे त्यांच्यावर जरी राजासमोर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही चोरी केली आहे का, हे खरे का, तेव्हा त्यांनी उत्तरे दिली, नाही महाराज, ते जाणून बुजून खोटे बोलत आहेत. अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे खोटे बोलणे ही सामान्य गोष्ट होईपर्यंत गरिबी, चोरी, हिंसा, खून यात बेसुमार वाढ झाली. तसेच एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या माणसाविषयी चहाडी करताना अशा म्हणत राजाकडे तक्रार केली. आणि अशा प्रकारे बंधूंनो, निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी वाढली, चोरी, हिंसा, खून, खोटं बोलणे, चहाडी करणे अमर्याद बनले. खोटे बोलण्यामुळे व्यभिचार वाढला. अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात आले, त्यामुळे गरिबी, चोरी, हिंसा, खून, खोटे बोलणे, चहाडी करणे, अनैतिकता बेसुमार वाढली. बंधूंनो, त्यांच्यामुळे 3 गोष्टी वेगाने वाढल्या. निषिद्ध नात्यांतर्गत व्यभिचार, दुष्ट लोक व विकृत हाव. मग ह्या गोष्टी वेगाने वाढल्यावर मात्या पित्यांविषयीचा आदर नष्ट झाला. साधू वृत्तीच्या माणसांविषयी धार्मिक सद्भावना नष्ट झाली. कुलप्रमुखांविषयी अनादर निर्माण झाला. बंधूंनो, असा काळ येईल की तेव्हा त्या लोकांच्या वंशजांचे आयुर्मान 10 वर्षाचे असेल. या आयुर्मानात माणसांमध्ये कुमारिकांचे विवाहाचे वय 5 वर्षाचे असेल. अशा माणसांमध्ये तूप, लोणी, तीळ, तेल, साखर, मीठ या प्रकारच्या चवी लोप पावतील. 10 अनैतिक वर्तनाने मार्ग अत्याधिक वाढतील आणि मानव प्राण्यांमध्ये नीतीसाठी कोणताही शब्द असणार नाही. नैतिक मार्गदर्शन मिळणे अगदीच दुरापास्त असेल. आज जसा कुटुंबवत्सल मनाच्या माणसांना, धर्माचरण करणाऱ्यांना व जे त्यांच्या कुळाच्या प्रमुखाला आदर देतात त्यांना आदर दिला जातो व त्यांची प्रशंसा केली जाते, त्याप्रमाणे अशा मानव प्राण्यांमध्ये बंधूंनो, ज्यांच्या मनामध्ये कुटुंबवत्सलतेचा व दयेचा अभाव आहे आणि जे कुलप्रमुखाला कसलाही आदर देत नाहीत, त्यांच्या आदर व प्रशंसा करण्यात येतील. बंधूंनो, अशा मानव प्राण्यांमध्ये माता किंवा मावशी किंवा मामी किंवा गुरुपत्नी हिच्याशी विवाह करणे निषिद्ध असावे. या प्रकारच्या विचाराची बूज राखली जाणार नाही. शेळ्या बकऱ्यांप्रमाणे, कोंबडा डुकरांप्रमाणे, कोल्ह्या कुत्र्यांप्रमाणे जगात स्वैचार माजेल. अशा मानव प्राण्यांमध्ये बंधूंनो, परस्परात तीव्र शत्रुत्व हा नियम होईल. त्यांच्यात तीव्र दुष्टेच्छा, तीव्र वैरभाव, आईने तिच्या मुलाला, मुलाने त्याच्या पिताला, भावाने भावाला, भावाने बहिणीला, बहिणीने भावाला ठार मारण्याचे देखील भावनातिरेक विचार येतील. तसे करताना एखाद्या खेळाडूला तसे आपला खेळ पाहून वाटते त्याप्रमाणे त्यांना आनंद वाटेल. जेव्हा नैतिक शक्ती अयशस्वी ठरते व पाशवी शक्ती तिची जागा घेते, तेव्हा जे काही घडते त्याचे हे बहुधा अत्यंत सुंदर चित्रण आहे. बुद्धाला अपेक्षित होते ते हे की प्रत्येक माणसाला नैतिकदृष्ट्या असे शिक्षण द्यावे की तो स्वतःच सदाचरणाच्या साम्राज्यासाठी एक सैनिक बनेल. कोणाची साधने